तर नमस्कार मंडळी, तुम्ही आतापर्यंत पाहिलं की आपल्याला एनएसएसच्या कॅम्प मध्ये काम किती करावं लागतं, मेहनत किती घ्यावं लागते. आणि आता तुम्हाला दाखवतो की एनएसएसच्या कॅम्प मध्ये मस्ती किती करते ती, मजा किती मारते ती. तर चला मग सुरू करूया. सर्वात पहिले भेटा तुम्ही या व्यक्तीला, हे आपले अजय दादा. आणि जेव्हा केव्हा आपल्या मंडळीच्या पोटापाण्याचा विषय येत होता, सर्वात पुढे नाव होतं अजय दादा, कारण हे आपले एनएसएस कॅम्पचे मेन आचारी. आणि गेले 5-6 दिवसापासून ते आपल्या नाश्त्याची आणि जेवणाची व्यवस्था करतायत. हे काही नाहीये, 5-6 दिवसाची कॅम्प मध्ये यांनी पहिल्यांदा स्वयंपाकासाठी मदत केली. आता आमच्या काळी सरांना माझा एकच प्रश्न आहे की जेव्हा केव्हा अवघड काम करायचे असले तेव्हा बॉईज स्पष्ट, जेव्हा केव्हा जेवण घेऊन करायचे असले तेव्हा लेडीज स्पष्ट. हा कोणता न्याय उद्योग माणूस सर. आणि पहा या गोष्टीवर आपला गोपाल भाई बी नाराज झाला. ते जाऊ द्या, तुम्ही आंधी भेटा येईल, ही आपली वैशुताई. आणि हा, आपण जेव्हापासून पण ब्लॉग बनवतो तेव्हापासून आपली वैशुताई आपली व्हिडिओ पाहते आणि एकटीच नाही पाहत तर पूर्ण फॅमिली पण दाखवते. तुझ्या मनापासून खूप खूप आभार. आणि खरंच माझ्यासाठी हा खूप चांगला फॅन मुवमेंट होता. साईटून आल्यानंतर पहिल्यांदा मुलींचे जेवण होतात आणि त्यानंतर उरलेल्या स्वयंपाकावर कुठतरी आपल्या पोटात आरडणाऱ्या कावळ्याची खायप्याची व्यवस्था होती. जेवण झाल्यानंतर दुपारच्या वेळेस आपली सर्व मंडळी बसती बौद्धिक सत्वासाठी. आणि बौद्धिक सत्वामध्ये आपल्याला 4 गोष्टी चांगल्या सांगायला पण भेटतात आणि 4 गोष्टी चांगल्या ऐकायला पण भेटतात. आणि बौद्धिक सत्व झाल्यानंतर असतो आपला मस्ती मारत टाइम. त्यामध्ये आपण काय करतो हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेल. आजच्या पुरतं एवढंच मंडळी. जाता तुमच्या भावाले फॉलो नक्की करून घ्या.